आज महाराष्ट्रासाठी एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद सकाळ झाली आहे. बारामतीत झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. एक असा नेता जो दशकानुदशके राजकारणात ताकदीने उभा राहिला, आज अचानक आपल्यातून निघून गेला. पण प्रश्न अनेक आहेत. अपघात कसा झाला? चूक कोणाची होती? आणि हे टाळता आलं असतं का? तर चला संपूर्ण सत्य समजून घेऊया. आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणारं एक चार्टर्ड विमान लँडिंगसाठी खाली येत होतं. साक्षीदार सांगतात, विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आलं होतं आणि अचानक नियंत्रण सुटलं. क्षणात मोठा आवाज झाला. धूर, आग आणि गोंधळ सर्वत्र पसरला. लोक मदतीसाठी धावले, पण आगीची तीव्रता इतकी होती की आत अडकलेल्या कोणालाही वाचवता आलं नाही. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. 2 पायलट आणि 2 सुरक्षा कर्मचारीही या दुर्घटनेमध्ये निधन झालेत. प्रश्न उभा राहतो, इतक्या अनुभवी पायलट असूनही अपघात का आणि कसं झाला? प्राथमिक माहितीनुसार लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड किंवा नियंत्रणातील चूक असू शकते, असं शक्यता वर्तवली जात आहे. पण अंतिम कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. डीजीसीए आणि विमान सुरक्षा यंत्रणा तपास करीत आहेत. ब्लॅक बॉक्समधून खरी कहाणी लवकरच बाहेर येईल. त्यावेळी मी तुमच्यासमोर अपडेट घेऊनच येईल. आता दुसरा मोठा प्रश्न, अजित पवार त्या दिवशी प्रवासात का होते? त्यांचा हा प्रवास प्री प्लॅन होता का? तर ते बारामती परिसरात राजकीय कार्यक्रमांसाठी जाणार होते. त्यांच्या सभा देखील तिथे होत्या. नेहमीप्रमाणे सक्रिय कामात व्यस्त आणि नियतीने मध्येच खेचलेला हा क्षण अजितदादांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जणू एक शोकाकळाच झाली. आता तिसरा प्रश्न, हा अपघात टाळता आला असता का? विमानाची नियमित तपासणी झाली होती का? हवामान परिस्थिती योग्य होती का? लँडिंग सिस्टीम पूर्ण सुरक्षित होती का? हे सगळे प्रश्न आता आपला देश, आपला पूर्ण महाराष्ट्र विचारत आहे. कारण हा केवळ अपघात नाही, हा सुरक्षा व्यवस्थेचा एक मोठा इशारा देखील आहे. राजकीय जगतात एक दुःखाची शोकाकळा पसरली आहे. मित्र, विरोधक, कार्यकर्ते सगळेच एकदम हादरले. अजित पवार हे फक्त नेते नव्हते, ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली अध्याय होते. आज एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. आपण तंत्रज्ञानात प्रगत झालो आहोत, पण माणसाचं आयुष्य अजूनही इतकं असुरक्षित का आहे? आणि प्रत्येक मोठ्या दुर्घटनेनंतर तपास होतो, पण यामध्ये कायमस्वरूपी सुधारणा होतात का? ही एक गंभीर बाब आहे. शेवटची श्रद्धांजली अजितदादांसाठी. आकाशात उडालं स्वप्न, आज जमिनीवर कोसळलं, पण तुमचं नाव इतिहासात अमर झालं. शरीर नसलं तरी विचार जिवंत राहतील. दादा, तुमची आठवण महाराष्ट्राच्या हृदयात सदैव दडदडत राहील. जय महाराष्ट्र.